नमस्कार मित्रांनो, फक्त मार्केट ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल अगोदर. जर आतापर्यंत रिलायन्सचं ब्रेकिंग न्यूज नवीन बिझनेसमध्ये एंट्री केलेलं आहे ते व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि दुसरं हे PT बद्दल एक व्हिडिओ बनवले ते पण पाहू शकता. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की कसे रिटेल इन्व्हेस्टर फसतात स्टॉक मार्केटमध्ये. तर आता आपण आलोय कंपनीवरती. कंपनीचं नाव बघू शकता तुम्ही, ऑर्चिड फार्मा. तुम्ही हे कंपनीचं नाव ऐकलंच असेल, कारण परवा हे खूप फेमस झालं होतं. फेमस कशामुळे झालं होतं ते पण तुम्हाला माहीत असेल. नंतर आज बघू शकता तुम्ही लोअर सर्किटमध्ये हा स्टॉक लागलेला आहे. किती 10% खाली लोअर सर्किट लागलेले आहे. आणि प्राइस बघू शकता 1187 रुपये सध्या आता प्राइस आहे. किती? 1187. तुम्हाला अजून एकदा दाखवतो मी. 1187 रुपये प्राइस आहे. का दाखवते त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ऑर्चिड फार्मा हे तुम्ही नाव ऐकलंच असेल, कारण परवा फेमस झालं होतं. का बरं फेमस झालं ते पण दाखवतो. तर तुम्ही बघू शकता इथं का परत झालं. फार्मा स्टॉक 6000% फक्त 4 महिन्यामध्ये रिटर्न दिले होते. किती? 6000% फक्त 4 महिन्यात. बिटकॉइनपेक्षा जास्त रिटर्न दिलं होतं. त्याच्यासाठी फेमस झालं होतं, तुम्हाला माहितीच होतं. बिटकॉइनपेक्षा जास्त इंडियामध्ये जर कोणतं शेअर्सने रिटर्न्स दिलं होतं कमी टायमामध्ये, तर शॉर्ट टाईममध्ये ते होतं ऑर्चिड फार्मा. आता आपण कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये आलो, NSE डाटावरती, वेबसाईटवरती. तर कंपनीच्या इन्फॉर्मेशनमध्ये बघू शकता तुम्ही. इथं बघू शकता तुम्ही ऑफर फॉर सेल. किती? 23 जून. 23 जूनला ऑफर फॉर सेल आणलेला आहे काल. तर बघू शकता तुम्ही इथं लिहिलेलं आहे. मी इथं झूम करतो, तुम्हाला नीट दिसेल. तर तुम्ही बघू शकता इथं कितीला ऑफर फॉर सेल आणलेलं आहे? 375 रुपयाला. आणि त्याचं प्राईस किती होतं? 1187 रुपये त्याचं प्राईस होतं. तर किती? 72% वर ऑफर फॉर सेल आणलेलं आहे. म्हणजे इतकं मोठं डिस्काउंट कसं काय? त्याच्यामुळे आता आज स्टॉकमध्ये लोअर सर्किट लागलेलं आहे. त्याचं मागचं कारण हे बघू शकतो तुम्ही इथं तुमच्या समोरच आहे, प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता इथं प्राइस ऑफ द सेल 75 रुपये, 375 रुपये. कंपनीचं फायनान्शियल रिझल्ट बघू शकता, सर्व मायनसमध्ये आहे. तरी पण स्टॉकचे 6000पेक्षा टक्के रिटर्न जास्त दिले. आणि इथं प्रमोटर होल्डिंग बघू शकता तुम्ही, किती? 98% प्रमोटर होल्डिंग आहे. आणि सेबीच्या नुसार 75.25 असायला पाहिजे. हे सेबीचं नियमच आहे, तुम्हाला माहीतच असेल. तर बघू शकता आज लोअर सर्किटमध्ये 10% लागले आहे, तुम्हाला दाखवलेच आहे. त्याचं प्राईस पण बघू शकता 1187 रुपये आहे. जर मॅक्झिमम शेअर पॅटर्न जर बघितलं तर बघू शकता तुम्ही कसं ऑपरेटरनं स्टॉपवरती नेलं व त्याच्यानंतर लोअर सर्किट लागलं होतं. अजून थोड्या दिवसानं वर चढा नॉर्मल झालं होतं. नॉर्मल झालाच लगेच प्रमोटरने ऑफर सेल आणलं. ह्याच्यात कोण फसतं? तर आपले रिटेल इन्व्हेस्टर फसतात. बघू शकता तुम्ही प्राइस किती? 17 रुपयावरनं जर टॉपला नेलं तर 14,000% रिटर्न दिलेलं आहे. इतकं रिटर्न्स तुम्ही जर बघितलं तर रिटेल इन्व्हेस्टर काय करतात, इथं 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 ऑर्डर लावतात, पण त्याचा ऑर्डर हिटच होत नाही. कारण अप्पर सर्किटमध्ये जर स्टॉक असलं तर कधी पण ऑर्डर आपली लागत नाही आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. कधी पण असं अप्पर सर्किटमध्ये जे स्टॉक असतात असं वरती जातात, असं असं करून त्या स्टॉकला कधीच पकडायचं नसतं. त्याच्यानंतर लोअर सर्किटमध्ये पण तुम्ही माल विकू शकत नाही, तुम्हाला माहीतच आहे.
आता जर मॅक्झिमम बघितलं तर किती अजून पण 6000% रिटर्न्स दिलेले आहे. पण काय फायदा आता ऑफर फॉर सेल आणलेला असे तर की आपले रिटेल इन्व्हेस्टर फसतात. कारण ह्याच्यावरती केस पण चालू आहे NCLT म्हणून. NCLTचं हायकोर्टामध्ये केस आहे, म्हणजे विकलेला आहे कंपनी. हायकोर्टामध्ये केस पण चालू आहे ह्याचं. तर आता आपण आले शेअर होल्डिंग पॅटर्नवरती. तर तुम्ही बघू शकता पहिला किती 26% होतं, जे हिरव्या म्हणजे काळ्या कलरमध्ये आहे थोडंसं. किती प्रमोटर किती 26.5% होतं. त्याच्यानंतर आता बघू शकता डिसेंबरमध्ये 0.26, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं दुसरी कंपनी टेकवरमध्ये दुसरी कंपनीनं खरेदी केली, टेकवर केलेलं आहे. तर बघू शकता त्यांच्याकडे आता सध्या किती 98% शेअर्स आहेत. आणि हे जे नवीन कंपनी घेतलेली आहे त्यांना तरी सेबीच्या नुसार, जे सेबीचा नियम आहे तुम्हाला माहीत आहे 75.25% शेअर्स असायला पाहिजे परत कंपनीकडे. आणि जर कंपनीकडे आता बघितलं तर किती आहेत 98% आहेत. तर कधी ना कधी त्यांना OFS आणणं गरजेचं होतं, तर ते आता आणलेलं आहेत. तुम्ही बघू शकता. तेव्हा पण तुम्ही जर बघितलं तर निरीक्षण करून तर प्लेजिंग किती होते 100% प्लेजिंग होते तेव्हा पण 2020 मार्चमध्ये. आणि आता डिसेंबर 20 किती 0, म्हणजे त्यांच्याकडे काही शेअर्स नाहीत आणि त्यांचे किती 95% शेअर्स गिरवी होते. आणि त्याच्यानंतर टेकवर केल्यानंतर कंपनीकडे आता शेअर्स काहीच नाही आहे. आणि त्याच्यानंतर बघू शकता रिटेल इन्व्हेस्टरकडे डिसेंबरमध्ये किती होते रिटेल इन्व्हेस्टरकडे 98% शेअर्स होते. बघू शकता तुम्ही कसं रिटेल इन्व्हेस्टर असल्या जे लोअर सर्किटमध्ये स्टॉक लागतात अप्पर सर्किटमध्ये तसल्या स्टॉकमध्येच इन्व्हेस्ट करतात. असं जे कंपनी असं वरती जाते ना असं लोअर सर्किट अप्पर सर्किटमध्ये कधीच त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट किंवा बाय ऑर्डर लावून ठेवायचं नसतं. तर त्यानंतर FIs बघू शकता तुम्ही. सप्टेंबर 2020मध्येच ते निघून गेले. किती त्यांच्याकडे 0.8 होते तरीच ते लगेच निघून गेले. काही त्यांच्याकडे शेअर्सच नाही. त्याच्यानंतर DS पण बघू शकता कसं ते पण हळूहळू निघून गेले. पहिला 3% होते, त्याच्यानंतर ते पण निघून गेले. तर पण आपले पब्लिक बघू शकता तुम्ही 78वरनं किती 98वरती पूर्ण शेअर्स तेच घेऊन जायचे. कारण का? कारण शॉर्ट टाईममध्ये 6000 रिटर्न्स भेटले ना त्याच्यामुळे. पण हे दिसतात पण आता बघू शकता तुम्ही 72%चं OFS आणले, काहीच फायदाच नाही. कधी पण असल्या स्टॉकमध्ये निवेश करायचं नाही अप्पर सर्किटमध्ये जे चालतात ते. आता बघू शकतो मी उद्यापासून लोअर सर्किटमध्ये येतात ते 375 रुपयाला आणून ठेवतात, त्याच्यानंतर नॉर्मली होईल. कसं ट्रॅप केलं जातं रिटेल इन्व्हेस्टरला आपण बघू शकतो. आता प्रत्यक्ष उदाहरण आहे आपल्याला. असंच दुसऱ्या स्टॉकमध्ये पण होण्याची संभावना आहे. ते कोणतं स्टॉक आहे काय त्याची पण माहिती घेऊया. मी संभावना बोललेलं आहे, 100% होईल असं गॅरंटी नाही आहे, पण पॉसिबिलिटी संभावना आहे. तर बघू शकता इथं तुम्ही 72% डिस्काउंटवरती आणलेलं आहे ऑर्चिड फार्मा OFS. तर दुसऱ्या स्टॉकवरती आपण जाऊया कोणतं स्टॉक्स आहे ते. तर ते स्टॉक्स आहे रुची सोया. कोणता स्टॉक? रुची सोया तुम्ही नाव ऐकलंच असेल. ह्याच्यामध्ये पण असं होण्याची शक्यता आहे, संभावना आहे, होईल असं नाही आहे. तर ह्याचं पण मॅक्झिमम शेअर पॅटर्न बघितलं तर तसंच आहे सेम टू सेम. बघू शकता तुम्ही कसं अप्पर सर्किटमध्ये गेलं आणि त्याच्यानंतर डंप केलं. जर मॅक्झिमम शेअर पॅटर्न जर किती 21 रुपयाला हे पण चालू झालं होतं. पण ह्याच्यामध्ये काय झालेलं माहीत आहे तुम्हाला, 100 शेअर्स किंवा 10-20 शेअर असले तरी त्यांना फक्त एक शेअरच दिलेला आहे. 50% रिटेल इन्व्हेस्टरला माहीतच नाही आहे. ह्याच्यात पण OFS येण्याची शक्यता आहे, संभावना आहे. हे पण बघू शकता आता सध्या हायलाच आहे, कधी पण न्यूज येऊ शकते, काय सांगता येत नाही. बघू शकता तुम्ही 3400 रुपयाला सध्या प्राईस आहे. आता पण सध्या हाय आहे, तर कधी पण न्यूज येऊ शकते, गॅरंटी नाही आहे. तर आता आपण कंपनी इन्फॉर्मेशनमध्ये आलेला इथं बघू शकता तुम्ही फायनल रिझल्ट किती 29 जूनला हे जे रिझल्ट येणार आहेत. तर रिझल्टमध्ये अनाऊन्समेंट पण होऊ शकते.
100% होईल असं गॅरंटी नाही, पण OPSचं ते अनाऊन्समेंट पण करू शकतात. का पण करू शकतात म्हणजे तुम्हाला इथं दाखवतो शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये. तर बघू शकता तुम्ही प्रमोटर किती 98.99% शेअर्स आहेत. ही कंपनी आता कोण टेकओव्हर केलेलं आहे? पतंजलीनं. रामदेव बाबा तुम्हाला माहीतच असेल, त्यांनी ही कंपनी खरेदी केलेली आहे. तर हे काळात दगडाला वेग आहे की कधी ना कधी OPS येणार म्हणजे येणारच. कारण सेबीचं रूल्सच आहे 75.25% शेअर्स हे प्रमोटरकडे फक्त असायला पाहिजे. आता किती आहे कंपनीकडे? 98 पॉईंट. किती का वर्ष होईना पण 3 वर्षाच्या आत कंपनी लिस्ट होऊन 3 वर्षाच्या आत 75% आणायला पाहिजे असं सेबीचं रूल आहे. तर या कंपनीला किती वर्ष झालं आपण बघूया. कंपनीवरती आलो तर बघू शकता तुम्ही कंपनीला किती झाले, किती वर्ष. 2020 फेब्रुवारीमध्ये चालू झालं आहे. 2020 फेब्रुवारी, आता 2021 चालू फेब्रुवारी संपलेला आहे. म्हणजे कंपनीकडे अजून 2 वर्ष टाईम आहे. 2 वर्षामध्ये ते कधी पण OPS आणू शकतात त्यांच्या मर्जीनुसार. ते काय OPS तुम्हाला सांगून आणणार नाही, ते अचानकच आणणार. प्राईस हायर लेवलला नेणार. बघू शकता तुम्ही कसं आता हायर लेवल आता पण येऊ शकतं, इथं पण येऊ शकतं, कधी पुढं 2 वर्षात कधी पण येऊ शकतं. पण OPS सारखी गोष्टी हे कधीही सांगून येत नाहीत. ते कधी अनाऊन्समेंट करू शकतात. एकदा अनाऊन्समेंट केलं की ते लोअर सर्किटमध्ये जेव्हा जे डिस्काउंट प्राईजवर ठेवलेले असतात त्या प्राईजवरच ते ॲडजस्टमेंट होऊन ॲटोमॅटिक त्याच इर्दगिर्द येऊन प्राईस पोचले जाते. तर असं ह्यात होण्याची संभावना आहे, गॅरंटी आहे. 100% असं होईल सांगता येत नाही. कसं प्रकारे रिटेल इन्व्हेस्टर ट्रॅप होतात हे तुम्हाला मी सांगत आहे. प्राईस हाय लेवलवर नेतात व अचानकच OPS इथं आणतात. ते ऑटोमॅटिक डिस्काउंटवर आणलं 50%, 30%, तर ऑटोमॅटिक ते प्राईस त्या ॲडजस्टमेंट होऊन तिथे येतं. त्याच्यामुळे कधी पण लोअर सर्किट किंवा अप्पर सर्किटमध्ये स्टॉकला धरण्याचा प्रयत्न कधी करायचं नाही. कंपनीचे फंडामेंटल स्ट्रॉंग्स बघूनच इन्व्हेस्ट करायचं. बघूया आता 29 तारखेला ह्याच्यात काय येतं. 29 तारखेला कंपनीचं रिझल्टचं क्वार्टर येणार आहे, त्याच्यामध्ये जर अनाऊन्समेंट आलं तर येऊ शकतं. सांगण्याचा मुद्दा एवढंच की कधी पण असल्या स्टॉकमध्ये डायरेक्टली जंप घ्यायचं नसतं. तर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.